हाय फ्रेंड्स. तर सध्या तर गणपती बाप्पा बसलेले आहेत. सो प्रत्येकाला मोदक खाण्याचे, जे काही गणपती बाप्पाचा फेवरेट फूड आहे मोदक, तो सगळ्यांनाच आवडतो, सगळ्यांनाच खायचा क्रेज होतो. सो प्रत्येक जण फॅन असतो उकडीच्या मोदकचा. सो आम्ही आहोत, पण मला अजूनपर्यंत ते बनवता येत नव्हते. बी ऑनेस्ट, मी कधीही बनवले नव्हते, तर आज मी फर्स्ट टाइम ते बनवणार आहे. आणि कारण घरात सगळ्यांनाच उकडीचे मोदक खायची खूप इच्छा झालेली आहे. आणि मी दरवर्षी गणपती बाप्पासाठी मोदक बनवते, पण उकडीचे कधीही बनवले नव्हते. सो मी आज फर्स्ट टाइम उकडीचे मोदक ट्राय करणार आहे. सो दॅट म्हटलं, चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया. आणि मी कशी बनवते किंवा माझं काही चुकतंय का तुम्ही मला सांगा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की कसे झाले आहेत. आणि माझा फर्स्ट ट्राय जो आहे, मी आज जे फर्स्ट टाइम मोदक बनवणार आहे ते कसे झाले ही नक्की सांगा. आणि हां, प्लीज डोंट जज, बिकॉज आज मी फर्स्ट टाइम ट्राय करत आहे. सो लेट्स सी कसे होत आहेत. बोलतात उकडीचे मोदक थोडे अवघड असतात बनवायला. सो मला ट्राय करायचं, आणि कधीतरी फर्स्ट टाइम तर आपल्याला बनवावं लागणारच आहे, तरच आपण शिकतो. कुठली गोष्ट डायरेक्टली आपल्याला माहीत नसतेच. सो आज मी फर्स्ट टाइम बनवते आणि आज मी तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करते. सो लेट्स स्टार्ट. गणपती बाप्पा मोरया. ढंढण. इथे मी ठेवलेलं आहे अर्ध दूध, अर्ध पाणी, आणि त्यामध्ये साजूक तूप ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर मी इथे ॲड करत आहे तांदळाचं पीठ, जे की इंद्रायणी तांदूळ यूज केलेले. आणि तांदूळ मस्त आधी धुवून घ्यायचे आणि नंतर प्रॉपर उन्हामध्ये वाळवले आणि मग ते दळून आणलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये ॲड करून ते पीठ प्रॉपर शिजवून घ्यायचे. त्यानंतर त्याचा जोपर्यंत प्रॉपर गोळा बनत नाही तोपर्यंत ते शिजवून द्यायचे. जेव्हा त्याचा गोळा तयार होईल तेव्हा आपल्याला थोडंसं प्रॉपर तांब्याने किंवा कशाने तरी ज्याचा बेस प्लेन असेल त्याने ते पीठ रगडायचे, म्हणजे जेणेकरून जे पिठात गोळ्या वगैरे तयार झाल्या असतील त्या प्रॉपर फुटतील आणि पीठ मस्त एकजीव बनेल. तर मला एवढाही एक्सपिरियन्स नाही आहे, मी फर्स्ट टाईम उकडीचे मोदक ट्राय केलेले आहेत. तुम्ही कसे करता हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि माझी रेसिपी फॉलो करूनही नक्की ट्राय करा. नंतर इथे मी थोडं जायफळ किसून घेत आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे विलायची ॲड करणार आहे आणि साखर टाकून ते मस्त ग्राइंड करून घेणार आहे. म्हणजे मस्त असा विलायची फ्लेवर येतो तोंडामध्ये मोदक खाताना. त्यानंतर याला प्रॉपर परतून घ्यायचे, तो गूळ पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत, सो दॅट ते स्टफिंग जे आहे ते प्रॉपर रेडी होईल. तर त्यानंतर मी इथे ॲड केलेली आहे ती विलायची पावडर, विलायची आणि जायफळ पावडर. तोपर्यंत पीठ इथे थोडंसं थंड होऊन दिलेलं आहे. पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही, थोडं कोमट राहू द्यायचं आहे. मग ते प्रॉपर पुन्हा स्मॅश केलं आणि त्यानंतर ताटाला मी आतमधून तूप लावलं आहे. सो जेणेकरून मी ते पीठ पुन्हा मळून घेईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उकडीच्या मोदकसाठी जी असते ती म्हणजे प्रॉपर पीठ मळून घेणे. पीठ पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे, तरच ते मोदक फुटत नाही किंवा त्यांना जे तडे वगैरे असतात ते जात नाही. सो ही जी प्रोसेस आहे ती खूप महत्त्वाची आहे. खूप चांगल्या पद्धतीने त्या पिठाचा मसाज झाला पाहिजे, ते पीठ एकजीव झालं पाहिजे. तुम्ही ते पाहू शकता, मी बराच वेळ पीठ प्रॉपर मळून घेतलेलं आहे. त्यानंतर माझ्याकडे मोदकाचं उकडीचं भांडं सध्या नाही आहे, कारण मी फर्स्ट टाईमच बनवते आहे. ऑफकोर्स मी नंतर घेईल, पण हे माझी फर्स्ट ट्राय होती. सो मी इडलीच्या कुकरमध्ये लावला, तर त्यामध्ये पण अगेन आतमध्ये एक प्लेट ठेवली प्लेनवाली आणि त्याला तूप लावून घेतलं, जेणेकरून ते मोदक खालून चिटकू नयेत. सो प्रॉपर पूर्ण प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे. नंतर ते जे पीठ आहे, जे मी बनवलेला गोळा, तो एका सुती कपड्याने प्रॉपर असं झाकून ठेवायचं, जेणेकरून पीठ थंड होता कामा नये. जर ते पीठ थंड झालं तर पुन्हा मोदकाला थोडेसे तडे जाण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे गरम गरमच थोडं कोमट असेल पीठ, म्हणजे की हाताला थोडं सहन होईल अशा पद्धतीने जेव्हा ते असेल तेव्हाच त्याचे मोदक बनवायला घ्यायचे. तर इथे हा मी असा गोळा बनवलेला आहे आणि आपलं जे सॅचेट असतं मोदक बनवण्याचं, त्याच्यामध्ये हा मी टाकून प्रॉपर त्याला पूर्ण शेप देणार आहे साईडने.
तर अशा पद्धतीने हा गोळा पूर्णपणे त्या सॅचेटमध्ये टाकून तुम्हाला साईडने प्रॉपर प्रेस करायचे आणि प्रेस करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो थिकनेस आहे तोही मेंटेन थोडंसं झाला पाहिजे आणि खूप जास्त जाडही नाही झाले पाहिजेत आणि लेयर मोस्टली सेम राहिली पाहिजे सगळीकडनं. तर ह्या गोष्टीचं लक्ष द्यायचं नाही तर काही ठिकाणी जाड होईल, काही ठिकाणी पातळ होईल, अदरवाईज काही ठिकाणी पूर्णच पीठ निघून जाईल. तर असं होता कामा नये. तर यासाठी प्रॉपर ते सॅशेट भरून घ्या, त्याचा एक अंदाज घ्या किती थिकनेस राहिलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये जे आपण स्टफिंग रेडी केलेलं आहे मग त्याच्यामध्ये ते टाकायचे. अगेन ते टाकताना बाहेर कुठे लागणार नाही ह्याची काळजी घ्यायची सो दॅट ते मोदक फुटणार नाही. तो मी असा त्या स्टफिंगचा पूर्ण गोळा बनवला आहे आणि नंतर वरून आता पुन्हा त्याला पीठ लावेल. तसं स्टफिंग आतमध्ये टाकून पुन्हा वरून पीठ लावून त्याला बंद करून घेत आहे. तशा पद्धतीने मी बरेच मोदक बनवले. त्या दिवशी फर्स्ट ट्राय होता माझा, पण तरी खूप छान बनले. बिलीव्ह मी, खूप मस्त झालेले, एकदम टेस्टी. घरात सगळ्यांना खूप आवडलेले. तर तुम्हाला माझा हा ट्राय कसा वाटला फर्स्ट टाईम? तुम्ही पण फर्स्ट टाईमच मोदक बनवताय का हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि मला तर खूप मजा आली, खूप छान वाटलं की आपण जेव्हा नवीन काहीतरी करत असतो तेव्हा ते जर चांगलं झालं तर त्यातून जो मिळणारा आनंद असतो तो खूप वेगळा असतो. आणि खूप छान वाटलं मला तो मोदक झाल्यानंतर, बनल्यानंतर. आणि मी खूप हॅपी होते की इतके छान मोदक तयार झालेले, अजिबात फुटले नाही, काही नाही, एकदम प्रॉपर मोदक तयार झालेला. आणि जास्त थिकही नव्हतं, ते पीठ जे आहे तेही प्रॉपर लागलेलं, त्याचा थिकनेसही अगदी कमी होता आणि भरपूर असं स्टफिंग त्याच्यामध्ये बसलेलं. आणि असे मी बरेच मोदक बनवले आणि आम्ही एका दिवसात सगळे मोदक संपवले. गणपती बाप्पाला घेऊन गेली आणि बाकी राहिलेले घरातल्या सगळ्यांनी संपवून टाकले. तर अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे जेव्हा आपण हे उकडीचे मोदक शिजायला टाकतो त्यावेळी त्याच्या खालून थोडंसं पाणी लावायचं जेणेकरून ते त्या प्लेटला चिटकत नाही. तो थोडासा मी पाण्याचं बोट लावलेलं आहे, तुम्ही पाहिलं असेल ठेवताना. साधारण बोट फिरवलं आहे पाण्याचं आणि मग मी ते प्लेटवर मोदक ठेवलेले आहेत आणि आधी प्लेटला तूपही लावलेलं आहे. आणि नंतर फक्त एक गार्निशिंग म्हणून जे केसर आहे त्या केसरचे वन जे हे आहेत ते पूर्ण सगळ्या मोदकांवर ठेवले जेणेकरून जेव्हा हे शिजेल तेव्हा त्या केसरचा कलर त्याच्यामध्ये उतरेल आणि मस्त येल्लोविश कलर त्या मोदकला येईल. ते खूप छान दिसतात, त्यामुळे मलाही आवडतात. पाहाल तर खात राहाल. तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहात की मोदक किती सुंदर बनले आहेत, किती मस्त, एकदम डेलिशियस, एकदम टेस्टी. वाव, माझ्या आताही तोंडाला पाणी ते आठवलं तरी. आणि अजिबात मोदकला कुठेही तडा गेलेला नाही आहे, कुठेही तो फुटलेला नाही आहे, एकदम प्रॉपर असे मोदक तयार झालेत. आणि आता मी तुम्हाला फोडून दाखवत आहे की वाव, स्टफिंग अँड ऑल किती छान, किती मस्त झालेलं आहे. आणि खाताना हे वरून तूप टाकून असं खायचं, ती मजा काही वेगळीच. वाव, मस्त. तुम्हाला कसे वाटले मी बनवलेले मोदक कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय, लिव्ह लाईफ हॅपीली, बाय, टेक केअर.